नमस्कार, मी अंकिता. तुम्ही माझ्या माहेरी आलेले आहे आणि मम्मी बोलली की चल तुला शेतात लावलेला पावटा दाखवते. पावटा म्हणजेच वरणा. आमच्या गावी पावट्याला वरणा असे बोलतात. आणि मम्मीने हा पूर्ण पावटा शेतात लावलेला आहे. जो शेताच्या बाजूला बांध असतो त्यावरती मम्मीने हा पावटा लावलेला आहे आणि तो छान असा आलेला आहे. आता त्याला शेंगा पण लागलेल्या आहेत. थोड्या दिवसात त्या शेंगा भरतील आणि आपल्याला खाण्यायोग्य होतील. आणि अजून काही वेगवेगळी मम्मीनं भाजी पण शेतात लावलेली गव्हाण आहे. नाही आलं तर हे म्हणायचं, नाही तर मग नाहीतर बाद होणार का नाही. हे बक्की गव्यांच्या तडाख्यातनं राहिला वरणात. मम्मी अजून किती दिवसांनी येणार ग हे? या आणि 8 दिवसात 8 दिवसांना भरत्यात काय? 8 दिवसांनी मम्मी आमची पप्पा मम्मी येणार आहेत तवा दे. आता लय घुसमाट भांगल निला करणार नाही. वरणात सगळं घेऊन आत्ता भांगला लागते हे. मम्मी ह्यो कधी घातलेलास तू? वरणा हां दसऱ्यात. ही सगळा होय दसऱ्यात. एवढ्या लवकर आला? होय दसऱ्यात घातलेला. म्हणजे दसऱ्यात घातला आणि एक चिमटाची खताची जे पोचली ती काय बसून. म्हणजे हे तू ह्याच्यात पावसाच्या आधी घालाय नव्हतंस होय? नाही पावसाच्या आधी घातला की पावसानं झोड आपतो, हां. उगवत नाही. आधी घातला की मूळ खातो. होय का? ह्याला काय केलं, रानबान पावडर असते हां ती लावली म्हणून ह्याला हे करायचं, गोमितार गाईचं, खडक्या गाईचं, आणि हिरवी मिरची चेचायची, हिरवी खरडा करायची, त्याचं पाणी करून पंपानं मारायचं. होय का? मग आम्हाला पहिल्यांदा सांगशील का नाही? पप्पाने कालच आणले अगं. असं करायचं. ती मिरची, लवंगी मिरची मारायची पाणी करून. पालक आपल्याला कुठं काय? ही पालकची भाजी होणार. हां हां हां. अशी मम्मी आमची पालक काढायला. असं पण येतोय पालक? आ? असा पण पालक येतोय? हे झालाय का तो पायाबुडी असं, म्हणजे पाणी घालताना हं. त्याला इथे काय बा मम्मी झाड पालकचं? हो. वांगी मम्मी लागल्यात काय? फुलं तर राहिल्यात वांग्याला. हे बघा आमच्या इथे टोमॅटो पण लागलेत. टोमॅटो दाखव मम्मी. किती लागलेत ग? 4 लागल्यात की. तिची पण भाजी मस्त होत्या टोमॅटोची. इथं पण टोमॅटो लागलेत. वांगी आत्ता धरायला लागल्यात. आत्ता चालू झाल्यात वांगी यायला. मागच्या वेळी एक लागलेलं फक्त. आता त्याला फुलं धरायलात. मम्मी आमची लय तिची काळजी घेते झाडांची. काय काय लय शेणखत घातले ग त्यातनं, तर शेणखतामुळं हे झालं. ह्याला शेणखतच घालावं लागतं. किरण मिळणार आणि शेणखत घातले. शेणखतानं जरा आता सुधारलं. हा ते म्हणजे सूर्यप्रकाश जास्त दिसत नाही. नाही कमी दिसतोय हां खरं कमी प्रमाणात दिसायलाय ग. हां. तर तू सगळं बाहेर केलंस का नाही? त्याच्यात सगळ्यात टाक मेथीची, थोडी पोकळ्याची. पोकळ्याची भाजी लय भारी लागते की नाही? आम्ही आणलेली काल भाजी ह्याच्यातनं. पोकळा, मुळा,
हे सगळं घालायचं. घाल मम्मी. सुकसुकते. इथं पण वरण्या शेंगा झाल्यात बघ भरपूर. आता पुढच्या आठवड्यात येणार या का नाही मम्मी? येणार आहे. मला टोमॅटो न्यायचा इथं. काढ. कच्च्या टोमॅटोची भाजी मस्त लागते. छत्री पण आहे. मम्मी हे कधी लावलंस ग तू? हा काय वरणार घातलाय दसऱ्यात. आणि हे वांगी वगैरे वांगी बी तर गौरीतच लावलेत. वांगी गौरीत ना? गौरी दसऱ्यातच लावलेत. मम्मी हे सारखं भांगलाय वगैरे लागते काय? चांगला लागतं. भांगे घालून खत घालून शेणखत घालून. म्हणजे खत म्हणजे तू जास्त बाहेरचं घालत नाहीस? नाही शेणखत ते घातले मी शेणखत. हे शेणखत आहे काय? आणि राखुंडा वगैरे नाही. राखुंडा घालायचं नाही? नाही नुसतं शेणखत. राखुंड्यानं काय होते? राखुंड्यान बुरशी होय. रावडी लागते. रावडी चालत नाही. मम्मी आपल्या ह्या शेतापासून दुसऱ्या कुठल्या शेतात आणि आहे काय? वरण आहे की शिवला नाही. हाय काल भांगला देऊ. अगं मम्मी टोमॅटो पडला बघ खाली. काय भांगलून काढा. भांगलून हे करून अन्ना पिंजार बांधिस्तो मी ते भांगला. उसावर चढलेला तुटत्या याला म्हणून खाली उतरला. त्याला सोडूला शिवाचा. इथं आता भरपूर शेंगा येणार आहेत आमच्या मम्मीकडे. फक्त इथं गव्यानी काय करायला नको. नाहीतर गव्याने काय केलं तर मग ह्यातले काहीच भेटणार नाही आम्हाला. मम्मीला अन्नासने. मम्मी आमची लई काळजी घेत्या सगळ्या शेताची. म्हणजे तिला लई आवड आहे आमच्या मम्मीला शेतात वगैरे काम करायची. आणि सगळ्या असं म्हणजे भाज्या सगळ्या लावायची. भाज्या वगैरे सगळी मम्मी आमची लावते. आणि ह्या वांग्यांची तर जास्त करून काळजी घेत्या. कारण की आमच्यात वांग्याची भाजी, वांग्याची आमटी सगळ्यांची फेवरेट आहे जास्त करून. आणि आमच्या वांग्यावनी असं म्हणजे काय फवारणी वगैरे काय नसते औषधांची. फक्त म्हणजे काय शेणखत वगैरे घालेल तेच. आणि काय तर मम्मी ती मिरचीचं वगैरे पाणी मारत्या. मम्मी काय पानं तोडायला लागलीस गी? कीड पडत म्हणजे पानं लागतं आणि फुटवा येतोय. म्हणजे तू कायम अशी तोडतीस? काढायची. कायम तोडतीस काय फक्त पिकलेली पानं पिकतील? पानं कायम ठोकते. म्हणजे किडा बसायला घेऊन फुटवा लागतो. पिकलेल्या आमचं पिंजार आणून ठेवलं इथं. आणि इथं आमच्या मम्मींची राहतात. कारण आमचं घर बांधायला चालू आहे गावात. त्यामुळं इथं शेडातच आमची मम्मी आणि आमचे पप्पा, माझा भाऊ अशी 3 जण राहतात. थोड्या दिवसांनी आमचं घर तयार होईल. कशासाठी बांधायला लागलीस तू? आणि किती थंड काढून घ्याय पाहिजे का मम्मी? डोक्यात पडेल ना काय? मम्मी थांब बघू. एक बारका पडला. त्यासोबत बारका पडला का? मम्मीनं आमच्या फणस काढलाय माझ्यासाठी. वरती घे, अजून वरती घे. हा काढ आता. हा इथं पडलाय. गावला. ह्या फणसाला पण भरपूर फणस लागत होते. पण आता त्याचं वय झालंय जास्त. त्यामुळे तिला लागत नाहीत. मम्मीनं हे आमच्या काढलेलं आहेत फणस. लाडू तू काय करायलास? चहा? मातीत कुठे चहा करतोय? तू कुठं आलास रे अन्वित? कुठं आलास तू? अण्णांच्या घरी. तुला मातीत काय आवडतंय? हा होय काय?
कढीपत्ता मोहरी टाकली. भाजी टाकली. ही भाजी अशी नॉनव्हेज सारखी लागते ना मम्मी? मला पण लय आवडते ही भाजी. मग ती फडफडीत होती. नाहीतर मग ते असं ह्याच्यासारखं लागते काय, सुक्क सुक्क असतं जास्त. मम्मी आता हेच माझ्यासाठी गरगट करणार आहे पालकचं, आमच्या घरच्या पालक. काय 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 खाल्लंस? चमचम खाई. होय काय? मला चमचम दे ना. देते. आणि जवळ आणि सगळी बघा की मम्मीनं केली आहे ही आपल्या फणसाची भाजी केली आहे मम्मीनं. या दीदीनं आमच्या दिडक्या आणल्यात. ही सकाळची आमची भोपळ्याची भाजी, हे भज्जा आहे. मम्मीनं फोडणीचा भात केलाय, चपाती दीदीनं आणली आणि ही भाकरी मम्मीनं केली. आणि आम्ही आता जेवणार आहे. तुम्ही पण या जेवायला.